नमस्कार सर्वांना. आजच्या व्लॉगमध्ये मी सर्वांना चिकन पुलावची रेसिपी दाखवणार आहे. घरगुती पद्धतीने कसा अर्ध्या तासामध्ये तुम्ही चिकन पुलाव घरगुती बनवू शकता हे तुम्हाला दाखवणार आहे. बघा, शहरामध्ये राहणारे आम्ही अशा प्रकारे छोटे छोटे जुगाड करून घरगुती उपाय करत असतो. पुदिना मी लावून ठेवलेला आहे, जेणेकरून 20 रुपयाची गड्डी मला बाजारातून घ्यावी नाही लागणार. तर या ठिकाणी मी चिकन ऑलरेडी शिजून घेतलं होतं मिठाचं इशांसाठी, आणि स्टीम राईस केलं होतं. त्याला व्हाईट व्हेजिटेबल कट करून घेतले होते, मॅरिनेशन करून घेतलं होतं. तर चला करूया आपण सुरुवात चिकन पुलावसाठी. तर आपल्याला गॅसवरती मी ठेवलेला आहे कुकरमध्ये मोहरीचं तेल घालून खडे मसाले घातले. स्पायसेस आपण वेगळे घरगुती मसाले वगैरे या ठिकाणी टाकायचे नाही आहेत. तर त्यासाठी फक्त आपल्याला मिरची या ठिकाणी यूज करायची आहे, थोडं तिखट होण्यासाठी. तर मिरची टाकलेली आहे आणि कांदा आणि मिरची लाल होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे. त्यानंतर टोमॅटो देखील आपल्याला ॲड करायचे आहे आणि चांगले शिजून घ्यायचे आहे, जेणेकरून ते एकजीव होऊन चिकनला व्यवस्थित ते लागून जाईल. मॅरिनेशन मी आधीच करून ठेवलं होतं. मॅरिनेशनमध्ये घातलं होतं दही, आलं लसूण पुदिन्याची पेस्ट, हळद आणि मीठ घातलं होतं. तर अशा प्रकारे टोमॅटो या ठिकाणी परतून घेतलेला आहे. त्यानंतर टोमॅटोची प्युरी देखील मी या ठिकाणी केली होती. तर ती प्युरी घातलेली आहे. एक टोमॅटो आणि एक कांद्याची प्युरी केली होती. तर ती पेस्ट आपण या ठिकाणी घालून चांगली परतून घेऊया. तर कोणतेच मसाले घालायचे नाही आहे, खडे मसाले. आपल्याला फक्त शाही गरम मसाला मी या ठिकाणी वापरलेला आहे. व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती, आणि मॅरिनेशन केलेलं चिकन या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. अर्ध्या तासापूर्वी मी हे केलेलं. अर्ध्या तासापूर्वी मी तांदूळसुद्धा या ठिकाणी भिजून ठेवला होता. आपल्याला चिकन 10 मिनटं वाफून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती, म्हणजे लगेच ते चिकन आपलं भातामध्ये शिजेल. भात आपलं लगेच शिजणार आहे, कारण तो आधीच भिजून ठेवला होता. जसं पाहिजे आपल्याला तसं पाणी टाकून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण थोडं कमी करायचं आहे, आणि 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आपला पुलाव रेडी आहे. त्यानंतर भाजी मस्तपैकी या ठिकाणी केली होती, रेग्युलर वाटण करून भाजी रेडी होती एका उकळीनंतर. तर कोशिंबीर मी काही बनवत बसत नाही. दही घेते, कांदा घेते, मिक्स करते, चाट मसाला आणि सेंधा नमक टाकून हा दही कांदा खाते. तर हा दही कांदा खूप टेस्टी लागतो. याला कोणत्याही प्रकारची फोडणी वगैरे नसते. अशा प्रकारे मस्तपैकी ताट असं रेडी होतं. ताटामध्ये होतं चिकनची भाजी, सोबत होती भाकरी, दही कांदा आणि आपला छान असा चिकनचा पुलाव. तर अशा प्रकारे छान असं दुपारी लंच केला. त्यानंतर इव्हनिंगला 4 वाजता मी असा लिंबू सरबत केला होता छानपैकी. आता उन्हाळा खूप आहे आणि खूप तहान लागते, तसा गोडसर लिंबू सरबत केला होता. चला भेटूया मग पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.